अनेक दिवसांपासून वांगणी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या चर्चेचा विषय ठरते। यावर प्रशासन कारवाईच करत नाही असं सातत्याने बोललं जात आहे। मात्र असं असताना नियमबाह्य वाहने उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास देण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे। वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वात माजी सरपंच विजय पावसकर, उपसरपंच अन्वी शेलार, ग्रामपंचायत सदस्य प्रविशा परब, दीपाली कामरी, जयश्री घाडगे, ईश्वर शेलार, अभिजित शेलार, हर्षाली पावसकर, अक्षय पिरकट आणि इतर सर्व कर्मचारी वर्ग यांनी नागरिकांची समस्या उचलून धरत थेट वांगणी रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर लगेचच रेल्वे प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेत वांगणी पश्चिम रेल्वे स्थानकालगत सरकत्या जिन्याला लागूनच बेकायदेशीर वाहन पार्किंग करून निघून जाणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे। पश्चिमेकडील सरकता जिन्यालगत बेकायदा लावण्यात आलेल्या दुचाकींना रेल्वे प्रशासनाकडून चाप लावण्यात आलेत। संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे। त्यामुळे पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होऊन वाहन चालकांना देखील शिस्तीची समज मिळेल। एकीकडे रेल्वे प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे, मात्र बाजारपेठेतील इतर भागात वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची देखील चर्चा रंगते। काही दिवसांपूर्वी शहरातील वाहतूक कोंडीबाबत घेण्यात आलेल्या सभेदरम्यान 8 दिवस समज देऊ, सुधारणा झाली नाही तर दंडात्मक कारवाई करू असं कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोविंद पाटील यांनी म्हटलं होतं। मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या बाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय। त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तसेच नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभाग कधी पुढाकार घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। लाइक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।